सुरुवातीला बीडीडी वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अखेर बीडीडी वासियांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज पार पडणार आहे। चाव्या वाटपाच्या कार्यक्रमात श्रेयवादाची लढाई रंगणार असल्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार आहेत। वरळी या कार्यक्रमाच्या व्यासपीठ नियोजनामध्ये आणि कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे। शिवाय वरळीचे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार म्हणून अरविंद सावंत यांना सुद्धा निमंत्रण आहे। या कार्यक्रमात श्रेयवादाची लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे, कारण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती। त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात काम सुरू झालं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे या कार्यक्रमावेळी नेमकी काय टोलेबाजी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लेकिन हमने मराठी आदमी को वही घर दिया। आज बीडीडी चाल, कल मैं जा रहा हूं बीडीडी चाल में, और बीडीडी चाल में रहने वाला 120 फुट में रहने वाला मेरा मराठी आदमी, मैंने उसको वहीं बसाया और 500 स्क्वायर फीट जगह दी, 500 स्क्वायर फीट। नहीं, आपने बसा तो दिया, लेकिन पुढची बातमी, कोस्टल रोडवरील वॉकवेची मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। वॉकवे आणि पादचारी भुयारी मार्गाचं आज लोकार्पण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे। वांद्रेमधील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे। राज्याच्या राजकारणात एकमेकांवर सतत टीका करणारे दोन नेते जेव्हा हसत खेळत एकमेकांना भेटतात तेव्हा त्याची चर्चा तर होतेच। नेटवर्क 18च्या टाउन हॉल या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या राजकीय सौजन्याचं दर्शन घडलं आणि हे सौजन्य दाखवणारे दोन नेते होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे। या चर्चासत्रातली मुलाखत संपल्यानंतरही आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांचा ताफा येतोय हे समजल्यावर अगदी आवर्जून थांबले आणि हसत मुखानं मुख्यमंत्र्यांना भेटले। गेल्या काही वर्षांपासून ठाकरे आणि फडणवीसांमधले राजकीय संबंध काहीसे ताणल्यासारखे होते, पण आता हळूहळू तो तणाव कमी होत असल्याचं चित्र ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठीतून दिसून येतंय। महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जातो आणि जेव्हा राजकीय हेवेदावे विसरून नेते एकमेकांशी सौजन्याने वागतात तेव्हा इतर राज्यांच्या तुलनेत राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र का वेगळा आहे याचीही प्रचिती येते। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असून तिसऱ्याला जागा नाही अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना दिलेली ऑफर म्हणजे केवळ मजामस्करी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। CNN न्यूज 18च्या टाउन हॉल या विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। तर महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे, कुणालाही जागा नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। ज्याची जास्त क्षमता त्याला जास्त जागा। CNN न्यूज 18च्या टाउन हॉल या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। ये जो आपने उद्धव जी को न्योता दिया था सदन में, वो क्यों दिया था फिर? ये न्योता कैसा था मालूम है? जैसा अपन चलते चलते अब आप और मैं मिल गए, मतलब अपन तो दोस्त है पर समझ लिया पहली बार मिले, तो मैं आपको जाते जाते बोलता हूं अच्छा मिलना फिर कभी। आपको भी मालूम है आप नहीं मिलने वाले, और मुझे भी मालूम है मुझे मिलना नहीं है आपसे। ये मिलना फिर कभी था। अब मीडिया को इतना भी समझ में नहीं आता तो मैं करूं क्या भाई? जो सभागृह में मजाक चलती है या जो हाउस में एक प्रकार से एक दूसरे की टांग खिंचाई होती है, तो आजकल ये चीजें भी लोग समझते नहीं। अब इसको अगर न्योता मान ले तो ये तो बड़ा आश्चर्य की बात है। तो ये मैं आपको आपके आगे के प्रश्न समाप्त कर देता हूं। हमारे यहां कोई जगह खाली नहीं है, नो।